नंदिनी पडचणे. तर तिला आता मी घेऊन आलोय बाहेर, कारण घरात सारखीच ती इकडं तिकडं पळायला लागली. म्हणून म्हटलं थोडं बाहेर बैलगाडी ठेवा तिला, कारण खाली तर सगळा चिखलच आहे. मग त्याच्यामुळं तिला बाहेर नुसतं आणलं ना, इकडं तिकडं गुरं हिरवळ बघायला झाले ना तरी ती खुश. पण घरात नाही थांबत ती, घरात दमच काढत नाही. इथं बैलगाडीत आणली ना तरी खुश, रडत नाही काय नाही. नुसतं इकडं तिकडं बघायचं, गुरांकडं कोण काय काम करतंय, चाऱ्याकडं बघायचं. नंदिनी खाली बस, खाली बस, खाली बस बैलगाडीत, खाली बस, खाली बस, बस खाली. आता तुम्हाला सांगतो, राणी सारखं ओरडते. आताशी शांत बसली बघा त्याचा आवाज. कारण की खिलरी आणि हिऱ्या आणि 2 पांढरे बैल तिकडं चरायला बांधलेत भैयानी, आणि परत मी गवळ्याला इथं चरायला बांधले. मग राणीला वाटते माझा नंबर कधी, त्याच्यामुळे सारखी ओरडते गुरं गेल्यापासून. बघा आत्ता पण आवाज दिला, तिचा आवाजच बंद नाही. तिला वाटतं गुरं नेले चरायला म्हणजे मला पण न्यायला पाहिजे. पण काय होतं, सगळं लय मोठे गुरं चरायला बांधले ना, परत मग पाऊस आल्यानंतर फजिती होती. हस घे एकदा, हस घे, हस, हस ना एकदा नंदिनी, हस. ते तिच्या डोळ्यावरच येते यार सारखं, तिचं काय बांधलं डोक्याला ते. हस घे एकदा. पण सध्या काय होतं, वाऱ्याने मग तिची तब्येत बिघडून, वाऱ्याला सुटले ना तेव्हा झाडं कशी हालतात. हस घे, हस घे एकदा. कोण आहे फोनमध्ये बघ, फोनमध्ये बघ कोण आहे, फोनमध्ये बघ ना कोण आहे. ए तिकडे बघ कोण आहे बघ फोनमध्ये. हस घे, हस घे, हस घे एकदा, हस ना. भुतरी बिनदाताची बरं नाही. घोड्याला तर मी तिथं चरायला बांधले, आणि जितकं कमी गवत असेल ना, म्हणजे कमी उंच, तर तेवढं त्याला चांगलं खाता येते. घोडा तिथं बांधलाय आणि हिरेल इथं बांधले. म्हणजे भाई ह्याला डाळिंबाच्या शेतात घेऊन चालला होता, पण हे कंट्रोलच होत नाही. ह्याला व्यसन नाही ना, ह्याला व्यसन घालायची. आता पाऊस सुरू झाला त्याच्यामुळे नाही घातली, आणि उन्हाळ्यात घालायची ती मी घालू आज उद्या परवा असं करत त्याला व्यसनच घालणं नाही झालं. आणि तो मग भैयाला असं बिना व्यस्थेचा कंट्रोलच होत नाही, तर त्याच्यामुळे भैयाने मग इथं त्याला झाडाला बांधलं. पण मी आता त्याला घरी घेऊन जातो, आता घरीच बांधतो ह्याला चरायला नाही बांधायचं. ऐकतच नाही, गुपचूप माणसा मागे चलत जायचं ना, म्हणजे पळा नका पण माणसासोबत मग उड्या मारत जायचं, मस्त तिथं चरायला राहायचं, परत संध्याकाळी यायचं. पण हे काय करतो, जास्त मस्ती करतो, म्हणजे वाडावाडी जास्त करतो. मग आता कसं आजूबाजूचे शेतं वगैरे पेरलेले, त्याच्यामुळे आता ह्याला नेतो घरी मी. हिऱ्या गपरे ठोंब्या. ह्याला मी वैरणीची कुट्टी खायला टाकली, आणि आज बऱ्याच दिवसातून ऊन पडले बरं का. हे बघा आज ऊन पडले, ह्याला वैरणीची कुट्टी खायला टाकली, आणि इकडे हिऱ्याला एक वैरणीची कुट्टी खायला टाकली. ए थांब मिनटास, मला मार नको, थांबता इथं राहते ही शुभश्री खाईन. ए थांब ना काय, थांब जरा खा थोडी. आणि बाकीच्यांना मी नेपियरची कुट्टी टाकली. हे बघा इकडं बाकीच्यांना नेपियरची टाकली. आपल्याकडे हे एवढे मोठे कॅरेट आहेत ना, तर त्याच्यामुळे मी सकाळी कुट्टी करताना कॅरेटच भरून ठेवले ते. म्हणजे सुरुवातीला कुट्टी केली, ती गायना लगेच खायला टाकली, मग परत कॅरेट रिकामे झाले, मग ते परत कॅरेट मी असे भरून ठेवले ते. म्हणजे आता काय होतं, कॅरेट पटकन उचलायचं आणि इकडे घावणे टाकायचं ह्यांना खायला. आता हे गावरंगोरीत ना मी थोडं थोडं करून ह्यांना खायला टाकतो, कारण की एकदम खायला टाकलं ना, हे फक्त ह्याच्यातली हिरवी कुट्टीच निवडून खातात, आणि जी अशी वाळलेली कुट्टी आहे ना, समजा हे कुजलेला पाला वगैरे, म्हणजे हा वाळलेला पाला, तर ते खातच नाहीत. त्याच्यामुळं मग ह्यांना थोडं थोडं खायला टाकतो. आणि तुम्हाला सांगतो, जर्शा गाया पण भैयाने तिकडे चरायला बांधला डाळिंबाशी होतात. मला तर माहीत पण नाही जर्शा गाया नेलेल्या, मी आत्ता बघतो खायला टाकायला, तर जर्शा गाया कुठे जागेवर नाहीतच नाही. जर्शा गाया, बैल आणि खिलरी त्याने तिकडे चरायला बांधली, आणि मी गवळ्याला रोडच्या कडीला चरायला बांधले. आत्ता त्याची जागा बदलून आले गवळ्याची. वा आता हे तिला मस्त बसतं का डोक्याला. हे काय असं ना, सध्याला गारवार असते, गारवार कानाला लागू नये म्हणून असं बांधलेलं असते. भुवा इकडं नंदिनी, हे नंदिनी, हो गेली इकडे, आत्ताच उठली.
तर मित्रांनो, कालचा जो व्हिडिओ होता ना, तर तो अर्धाच राहिला आहे. कारण की परत नंतर मी कंपनीच्या कामासाठी गेलो होतो. मग त्यानंतर परत मग अचानकच गेलो, तर व्हिडिओ अर्धा राहिला आहे. तर तुम्हाला सांगतो, आता इथून पुढे आपले व्हिडिओ येणार नाहीत. म्हणजे 3-4 दिवस मी गावाकडे होतो, तर रेग्युलर व्हिडिओ टाकले. आणि कालचा व्हिडिओ अर्धाच राहील. तर तुम्हाला सांगतो, आता व्हिडिओ येतील, सोमवारीच व्हिडिओ येतील. म्हणजे रविवारी सुट्टी असेल ना, तर रविवारी बनवतात, मग सोमवारी येतील. तर आता मी आलो आहे कामावरती, आणि आता काम घरूनच करायचं आहे. कारण की बाहेरचे लोक, म्हणजे मी लवकर शिकलो पण, आणि बाहेर कसं लय दिवस राहायचं म्हणलं, कपडे वगैरे धुवायचा पण कंटाळा येतो. आणि बाहेर आहेत परत, मग रविवारी काय करायचं, नुसत्या रूमवर बसून पण बोर होतं. म्हणजे मागच्या रविवारी तर मी बार्शीला होतो, तर मग पंढरपूरला महिन्यातून एकदा जावं लागतं. तर त्याच्यामुळे मग पंढरपूरला जाऊन आलो होतो मागच्या एका सुट्टीला, आणि 1-2 सुट्ट्या तर तसंच रूमवरच पडून होतो. मग त्याच्यामुळे तिकडं पण बोर होतं, म्हणून मग आपलं गावाकडूनच करू. तर असं आहे. मग आजपासून झालं काम चालू. तरी आत्ता सध्या तर कंपनीची गाडी आहे, म्हणजे 1-2 दिवस मॅनेजरसोबत येत ना, तर मग त्यांच्यासोबत त्यांच्याच गाडीत फिरायचं. मग त्यानंतर मग मला मोटरसायकलवर फिरायचं आहे. आपली मोटरसायकल घेऊन आपल्या मोटरसायकलवरती फिरायचं. तुम्हाला सांगतो, आपलं अंजनोती गाव आहे, तिथून मला एरिया तुम्हाला सांगतो, आष्टी, जामखेड, परत खर्डा, वाशी आहे, ईट आहे, परत तिकडं कळंबपर्यंत आहे, आणि पूर्ण बीड तालुका, त्याच्यानंतर मग गेवराई. तर आष्टी म्हणलं म्हणजे पूर्ण आष्टी तालुका बरं का, म्हणजे आजूबाजूचे गाव, पाटोद्या पण आजूबाजूचे गाव वगैरे. तर काम काय ना, तर मला टी शर्टवरती तुम्हाला नाव दिसते ना, जेनवेक्सचा, तर ह्या कंपनीचे टी शर्ट, असं ड्रेस घाला म्हणून असं काही कंपल्सरी नाही. पण सर समजा सुरुवातीला मी नवीन आहे, तर त्याच्यामुळं कंपनीचा टी शर्ट घालून आयडेंटिटी कार्ड वगैरे ठेवायचं सोबत. नंतर आयडेंटिटी कार्डची वगैरे गरज नाही, आणि आपला फॉर्मल शर्ट घातला ना तरी पण काय अडचण नाही. पण नवीन एक ओळखी वगैरे होईपर्यंत, डॉक्टरचे सगळ्या डॉक्टरांचे एकदा कॉल होईपर्यंत आयडेंटिटी कार्ड आणि टी शर्ट सोबत ठेवायचा. तर असं आहे. म्हणजे प्रत्येक एवढे 3-4 तालुके आहेत ना, तर एवढ्या तालुक्यामध्ये सुरुवातीला, नंतर ते टार्गेटनुसार एरिया पण वाढवणार. पण नवीन एवढंच. मग प्रत्येक डॉक्टरचा एकदा कॉल होईपर्यंत मग माझ्या पण लक्षात येत आहे की किती दिवस आपल्याला काम जात आहे वगैरे, आपण किती एरिया घेऊ शकतो. मग आता काय करायचं, मी जाणार वेटरनरी डॉक्टरची भेट घ्यायची. मग त्यांना सांगायचं आमच्या कंपनीचं असे प्रोडक्ट आहेत, तर प्रोडक्ट सांगायचे त्यांना, कोणते प्रोडक्ट्स आहेत, त्याचे इन्ग्रेडियंट वगैरे सांगायचं, डोसेस कसे वगैरे काय. डॉक्टरांना आधीच सगळं, म्हणजे जवळपास सगळ्या कंपनीचा जो एक प्रोडक्ट आहे ना, समजा लिव्हर टॉनिक आहे, तर लिव्हर टॉनिक म्हटलं तर सगळ्यांचं एक सेमच असतं, सगळ्या कंपन्यांचं. समजा आता जनताचं औषध म्हणलं तर सगळ्यांचं एकच असते, त्याच्यातलं केमिकल वगैरे. पण ते ऑलरेडी डॉक्टरांना सगळं माहीत असतं. कॉल करताना डॉक्टरनेच हा यूज करतात, पूर्ण ऐकून पण घेत नाहीत काय डॉक्टर, पण तसा कॉल वगैरे करावा लागतो. तर आजपासून केलं मग काम चालू, बघू. पण आपल्या सुट्टीच्या दिवशी पण मी व्हिडिओ बनवून मग सुट्टीच्या 1 दिवस नंतर येईल. समजा सकाळी मला 11 वाजता निघायचं असेल तर 11 वाजेपर्यंत बनवेल. तर एका दिवशी दुपारी 3लाच घरी आलो तर मग 3च्या नंतर बनवेल. असे छोटे व्हिडिओ, कधी छोटाले कधी मोठाले, असं मिक्स येतील. आता चालते, जसे येतील तसं मी बनवायचा प्रयत्न करीन. चालते, चला आता मग एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं की आता इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ येणार नाही. चालते, बाय.